नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट महेश वाळुंज. काय होतं आपल्या समाजामध्ये ना लोकांना कायद्याविषयक अज्ञान भरपूर आहे. बऱ्याचशा लोकांना कायद्याविषयक माहिती नसते आणि अशा लोकांवरती जर कधी कायदेशीर संकट आलं ना, तर त्या लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. आणि अशाच लोकांना मदत करण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. मी माझं ॲडव्होकेट महेश वाळुंज नावाने यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून रोज मी कायदेशीर व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत जाणार आहे, जेणेकरून लोकांमध्ये त्या कायदेशीर जनजागृती होईल व कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर चला मित्रांनो, आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, जर तुम्हाला किंवा तुमच्या कोणत्याही नातेवाईकांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही गुन्ह्याच्या तपासकामी जर बोलावले असेल आणि या तपासात पोलिसांना जर तुमच्या मोबाईल फोनमधील काही पुरावे पुरावे म्हणजे समजा तुमच्या फोनमध्ये कोणते व्हिडिओ असतील किंवा फोटो असतील किंवा काही चॅटिंग असेल, असे जर पोलिसांना पुरावे जर पाहिजे असतील, तर पोलीस तुमचा मोबाईल मागत असतील, परंतु तुमच्या फोनला पॅटर्न लॉक, पिन नंबर किंवा फेस लॉक असेल, तर तुम्ही स्वतःहून तुमच्या फोनचा लॉक जर उघडून पोलिसांना दिला तर ठीक आहे. परंतु पोलीस तुमच्याकडनं जबरदस्तीने तुमच्या फोनचा लॉक उघडून घेऊ शकत नाही किंवा तुमचा फोन सुद्धा तुमच्याकडनं पोलीस हिसकावून घेऊ शकत नाही. पोलिसांनी जर असे केले तर ते तुमच्या संविधानिक हक्कांचे उल्लंघन होऊ शकते. कारण संविधानात नमूद केल्याप्रमाणे आर्टिकल 20 क्लॉज 3 मध्ये असे नमूद केले आहे, कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. पण पोलिसांना असे अधिकार आहेत, जर एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये तुमच्या मोबाईलमधील पुरावे जर पोलिसांना हवेच असतील, तर अशा वेळेस पोलीस सन्माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन जप्ती पंचनामा करून तुमचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवू शकतात. धन्यवाद मित्रांनो.